पिंपल्स किंवा तारुण्य पिटिका याच्याबद्दलचं इन्फॉर्मेशन थोडक्यात मी सांगतो, कारण की ऑलमोस्ट ओपीडीत काय तर वेटिंग हॉलमध्ये एव्हरी ऑल्टरनेट किंवा 2-3 पेशंट नंतर पिंपलचं पेशंट राहतं. त्याच्याबद्दल बरेच गैरसमज आहे. त्याचा नॅचरल कोर्स कसा राहतो, काय राहतं, का होतात, त्याच्यात काय काळजी घेतली पाहिजे, त्याची ट्रीटमेंट कसं राहणार याच्याबद्दलचं ॲक्च्युली आपलं एक पॅम्पलेट आहे पिंपल्सबद्दलचं. ते या पेशंट्सना तुम्हाला दिलं जातं बाहेर काउंटरला, तर ते वाचलं जात नाही आणि परत दुसऱ्या नंतर 2-3 वेळेस आल्यानंतर देखील पेशंट जे आहेत विचारतात की सर परत ते काम तेच प्रश्न सुरू होतात. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आपण करतोय. तर रफली हे जे आहे पिंपल्स ते वयात आल्यानंतर जे हॉर्मोनल चेंजेस होतात, अँड्रोजन हॉर्मोन सिक्रेट व्हायला लागतात, त्याच्यामुळे हे पिंपल्स सुरू होतात बहुतांश नॉर्मली. तर पूर्वी 13-14 वर्षानंतर सुरू व्हायचे, पाळी आली की हे हॉर्मोन्स ॲक्टिव्ह व्हायचे आणि हे इश्यूज सुरू व्हायचे. पण आजकालच्या जीवनशैलीमुळे आपण जे काय खातो, आपल्याला जे दूध मिळतं किंवा आपल्याला जे काय रिफाईंड प्रोडक्ट्स खातो आपण, हॉटलिंग वाढले, याच्यामुळं पाळीचं वय देखील स्त्रियांमध्ये मुलींमध्ये कमी झालं. 10-11 वयात पाळी यायला लागते, हॉर्मोनल इश्यूज सुरू होत आहेत आणि ह्या अँड्रोजन हॉर्मोन्समुळं तेल ग्रंथी ज्या आहेत त्या ब्लॉक होऊन हे पिंपल्स येतात. बऱ्याच पेशंट्स काय कुठून काय मला कळत नाही, पार्लरवाले का कोण सांगते, डॅन्ड्रफ पडतोय छातीवरती, डॅन्ड्रफ पडतोय पाठीवरती आणि डॅन्ड्रफ पडतोय चेहऱ्यावरती, त्याच्यामुळे पिंपल्स येतात. काय लॉजिक येतेच कळत नाही. डॅन्ड्रफ आणि पिंपल्स या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या अँड्रोजन सेन्सिटिव्हिटीमुळे होतात. अँड्रोजन हॉर्मोन्स राहतात ते टेस्टोस्टेरॉन रिलेटेड. तर पूर्वी ते आम्ही सांगितल्याप्रमाणे 13-14 द्यायचे, पण आजकाल 11-12 मध्ये 10 वयातही सुरू होतात. झाल्यानंतर 6-7-8 वर्ष ये जा करतात बहुतांश पेशंटला आणि त्यानंतर बंद होतात. परंतु काही पेशंट्सला अगदी 35, 40, 45 पर्यंत देखील पिंपल्स येऊ शकतात. दॅट इज ऑल रिलेटेड टू युअर हॉर्मोनल स्टेटस. आणि काही पेशंट्स जे समजा पिंपल्स बरोबर त्यांना लव असते, वरती केस गळती होते, चेहरा काळसर होतो, तेलकट होतो, काही पेशंट्समध्ये वजन वाढते याबरोबर, ते यांच्यामध्ये हॉर्मोनल इश्यूज राहतात किंवा हॉर्मोनल ॲक्ने म्हणतात. थोडक्यात PCOD किंवा PCOS पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज या सिम्पटम याच्यामध्ये देखील पिंपल्स प्लस अनावश्यक लव प्लस वरती केस गळणं, वजन वाढणं, चेहरा तेलकट आणि चेहरा काळसर होणं या अशा गोष्टी होतात. तर अशा पेशंट्समध्ये ब्लड टेस्ट, सोनोग्राफी करून उपचार घ्यायला लागतात. आणि गुंतागुंतीचे पिंपल्स की लवकर उपचाराला प्रतिसाद न देणारे किंवा खीळ असणारे पिंपल्स किंवा मोठे मोठे गाठी जे होतात असे पिंपल्स किंवा नोड्युलर सिस्टिक ॲक्ने म्हणतात. तर हे सगळे प्रकार ते पॅम्फलेटमध्ये दिलेले आहे. तर त्यानुसार ट्रीटमेंट बदलत राहतं पिंपल्सचं. काही ना 1-2 ट्रीटमेंट घेतला बंद होतं, 6 महिने वर्षभर येत नाही. काही ना अगदी कंटिन्युअस ट्रीटमेंट लागते. आणि काहींना ज्यांचे कॉम्प्लेक्स पिंपल्स आहेत त्यांना ब्लड टेस्ट, सोनोग्राफी टेस्ट मॉनिटर करत राहायला लागतात. आणि मग त्यानुसार काही अँटी अँड्रोजन्स किंवा रेटिनॉइड्स म्हणून औषधांचा कोर्स करायला लागतो 5-6 महिने. सो पिंपल्सला आणि बऱ्याच लोकांना वाटतं की मग मामा अर्थ किंवा हे तो फेस वॉश तो काय प्रकार केले जातात आणि त्याने आपल्याला जादू होईल असं वाटतं. नो, यू नीड ट्रीटमेंट. तुम्हाला पिंपल्ससाठी ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. बरेच मग पार्लरमध्ये जातात. पार्लर दे नॉट हॅव एनी नॉलेज. त्यांना सुपरफिशियल काहीतरी माहीत राहतं, काहीतरी ते करतात. इट इज अ डिझीज. हे आजार आहे पिंपल्स. ते काय असं ब्युटीचं नाही आहे गोष्ट. हा, तिने तुमची ब्युटी दिसायला चेहरा खराब होतो, बट दॅट्स नॉट पार्लरचा विषय नाही तो. तिथं जाऊन वेळ वाया जातो, तिथं जाऊन तुम्ही आणखी कॉम्प्लिकेशन्स होतात, ते काहीतरी करतात, लेप लावतात काहीतरी, मग आणखी परत कॉम्प्लेक्स होऊन पिंपल्स वाढतात आणि मग सगळा चेहरा खराब झाला की इथे. सो ट्राय टू सी इट की तुम्ही योग्य तो वैद्यकीय किंवा त्वचा तज्ञांचा सल्ला घेणे सुरुवातीपासूनच. आणि डोक्यात ठासून घ्या की पिंपल्स एकदा सुरू झाले की तुम्हाला लाईफस्टाईल एकदम हेल्दी करणं आहे, झोप चांगली घेणं आहे,
डाएट आहार एकदम नैसर्गिक त्यातली त्यात केला पाहिजे, फळं जास्त पाहिजे, पालेभाज्या फळभाज्यांचं प्रमाण जास्त पाहिजे आहारात. तेलकट तळलेलं हॉटेलचं रिफाईंड शुगर, रिफाईंड फूड, रिफाईंड फ्लोअर, मैदा, बेकरी ह्या गोष्टी टाळणे. त्या सगळ्या गोष्टी वाढतात पिंपल्स. आणि आता पूर्वी देशी गायचं, गावरान गायचं चालणारं दूध, त्या चालणाऱ्या गायांचं दूध मिळायचं. आता आपल्याला मिळतंय पाऊच मिल्क, ते पण हायब्रिड जर्सी आणि HF. ते जे मिल्क आहे A1 मिल्क, त्याच्यात बीटा A1 केसिन प्रोटीन असतं आणि इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर्स असतात. त्याच्यामुळे देखील हे पिंपल्स वाढतात, हॉर्मोन इश्यूज वाढतात. तर देशी गायचं दूध शोधा, जर्सीचं आणि याचं दूध टाळा. दॅट इज इम्पॉर्टंट इन सच केसेस. बरं, काही पेशंट्सला पिंपल्सच्या गोळ्या मलमांबरोबर केमिकल पिलिंग, IPL, लाईट ट्रीटमेंट्स, लेझर ट्रीटमेंट्सची गरज राहते. दॅट डिपेंड्स फ्रॉम केस टू केस. प्रत्येकाच्या केसवरती ते अवलंबून राहतं. बऱ्याच पेशंटचे खड्डे, आणि खड्ड्यांना गोळ्या मलम नसतात. खड्ड्यांना देर आर प्रोसिजर्स. पिंपल्स नाहीसे झाले की त्याला केमिकल ट्रीटमेंट, सबसिजन, रोलर, लेझर्स, फ्रॅक्शनल CO2 लेझर, MRF अशा ट्रीटमेंट पद्धती करायला लागतात. ते ट्रीटमेंट काही महिने चालतं, 5-6 महिने, मग त्याचा इफेक्ट होतो. खड्ड्यांसाठी असं जादू होत नाही की 1 महिना ट्रीटमेंट घेतलं, नो खड्डे गेले. नो, तुम्हाला 5-6 महिने तुम्हाला त्याला शांतपणे धीर धरून पेशन्सने ट्रीटमेंट करणं, मग पाहिजे तो डिझायर्ड इफेक्ट मिळतो. आणि बाकीचं जे आहे पिंपल्सचे काही गोळ्या ज्या आहेत रेटिनॉइड्स, त्या गोळ्यांमुळं काय होतं की एनी इज एक्सपेक्टेड, अपेक्षित आहे, स्किन ड्राय होणं, ओठ उकळणं हे अपेक्षित आहे, ते होऊ शकतं. ते सगळं पॅम्पलेटमध्ये त्याचं विवरण किंवा तशी माहिती दिलेली आहे. मग लिप बाम किंवा काही लोकांना स्पेशल लिप बाम्स राहतात, ते मग दिले जातात. तर हे थोडक्यात आहे. आणखी बऱ्याच गोष्टी इन डेप्थ केस टू केस व्हेरी होतात, त्या पर्सन टू पर्सन मग सांगितल्या जातात. टेक होम मेसेज काय की तुम्हाला जे पॅम्पलेट दिलं जातं, माहितीपत्रक दिलं जातं, ते घरी जाऊन वाचणे, त्यानुसार आपले लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करणे, म्हणजे मेडिसिन्सचं प्रमाण कमी होऊ शकतं.